नमस्कार, अलकाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. चला तर मग आज आपण बनवणार आहोत कच्च्या टोमॅटोची चटणी. हिरवे टोमॅटो आहे ते. हिरवे टोमॅटो मी असे बारीक कट करून घेतलेले आहेत. एकदम बारीक कट करायचे. 4 ते 5 मी टोमॅटो घेतलेले आहेत. इथे 3-4 कांदे घ्यायचे, बारीक कट करून घ्यायचे. त्याच्यासाठी लागणार साहित्य इथे मी ओलं खोबरं घेतलेलं आहे खिसून. लसूण थोडाच घेतलेला, जास्ती नाही घेतलेला, महाग झाला जास्ती म्हणून थोडाच टाकायचा. इथे अद्रकची पेस्ट केलेली आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. प्रथम कढईमध्ये मी तेल टाकून घेते. ते मी मोहरी टाकून घेते. एकदम सोप्या पद्धतीने मी हे टोमॅटोची चटणी दाखवते. आता कांदा बारीक केलेला तो आपण टाकून घेऊ. कांदा आपला ब्राऊन कलर येईपर्यंत आपण याला तळून घेऊया. पेस्टला ही चटणी खूप छान होते. चव नसेल तर ही चटणी करून खायची. आता कांदा आपला ब्राऊन होत आला. आता याच्यामध्ये आपण लसूण पाकळ्या क्रश केलेले हाताने त्याच टाकून घेऊया. परत एकदा कांदा आपला परतून घेऊ. कांदा चांगला तळला गेला पाहिजे, ब्राऊन कलर आला पाहिजे, कच्चा ठेवायचा नाही. मी ते अद्रक किसून घेतलेले ते टाकूया. पेस्ट केली तरी चालेल. आता इथून आपण याच्याबरोबर तळून घेऊया. अद्रक टाकावंच असं काही नाही आहे, ऑप्शनल आहे. नसेल तरी पण चालेल. आता इथे आपण टोमॅटो बारीक कट करून घेतलेले ते टाकूया. चांगलं परतून घ्यायचं याला. एकदम मस्त अशी चटपटीत चटणी तयार होते हिरव्या टोमॅटोची. आपण नेहमीच लाल टोमॅटोची चटणी करतो, परंतु हिरव्याची पण टेस्ट खूप छान येते. नक्की ट्राय करा. आता इथे मी मसुरीची डाळ घेतलेली. तुम्ही याच्याऐवजी मटकीची डाळ जरी घेतली तरी चालेल किंवा तुरीची घेतली तरी चालेल. मी आता ही धुवून त्यात टाकून देते. आता आपली मसुरीची डाळ मी ह्यात टाकून देते. आता याच्यामध्ये मी ते 1 चमचा धना पावडर टाकून घेते. घरगुती काळा मसाला 1 चमचा तो टाकून घेते. लाल चटणी टाकली तरी चालेल. तर हळद टाकून घेऊया थोडी. आता याला चांगलं परतून घ्यायचं. खूप टेस्टी अशी ही चटणी होते. डाळ भिजवत ठेवायची नाही आहे, कारण डाळ ही लगेच शिजते म्हणून. धुवून लगेच टाकून घ्यायची. आता टोमॅटो शिजण्यासाठी आपण याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकूया आणि झाकून ठेवूया. चवीनुसार आपण याच्यामध्ये मीठ टाकून देऊया. तर याला आपण चांगली परतून घेऊया. आपले टोमॅटो पण आता ह्यात शिजले जातील आपण मीठ टाकलेलं असल्यामुळे. त्याच्यावर पण झाकून ठेवूया. थोडासा गोडसरपणा येण्यासाठी आपण इथे छोटा चमचा मी साखर टाकलेली आहे आणि थोडंसं 1 चमचाभर आपण पाण्याचा शिपका मारून घ्यायचा असं आणि झाकण ठेवायचं. आता आपण झाकण काढून घेऊया. गॅस बारीकच ठेवायचा. तिथे मी ओलं खोबरं किसून घेतलेले टाकून घ्यायचं. कोथिंबीर बारीक कट केलेली ती टाकून घेऊया. परत याला आपण परतून घेऊया. खूप छान टेस्ट होते आता या टोमॅटोची चटणीची. तुम्ही जरूर ट्राय करून पहा. परत एकदा आपण याला झाकून ठेवूया. हिरव्या टोमॅटोची चटणी ही आपण भाकरीबरोबर, चपातीबरोबर किंवा भाताबरोबर पण खाऊ शकतो. त्याला आपण झाकण ठेवूया. आता आपण याच्यावरचं झाकण काढून घेऊया. आपण हे टिफिनला पण नेऊ शकतो, चपातीवर भाकरीवर खाण्यासाठी एकदम मस्त असे. आता इथे मी शेंगाचा कुट्टा टाकलेला, भरडासा करायचा, 2 चमचे टाकते. त्याला आपण परतून घेऊया. एकदम सोपी आणि झटकीपट होणारी ही आपली टोमॅटोची चटणी. एका टोमॅटो पण आपले आता शिजले गेले चांगले. मस्त अशी आपली टोमॅटोची चटणी तयार झालेली आहे. रेसिपी जर आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. शेंगाचा कुट्टा 1-2-3 चमचेच टाकायचा म्हणजे आपली चटणी छान होते. एकदम कमी वेळेत झटकीपट तयार होणारी आपली हिरव्या टोमॅटोची चटणी तयार आहे. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.